नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, चूक एकट्या रेल्वेचीच आहे का? मित्रांनो, काल सोमवार 9 जून सकाळी 9:30च्या सुमाराला कसाऱ्याहून सुटलेली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडून कसाऱ्याकडे सुटलेली लोकल, या दोघांचा मुंबऱ्याजवळ एक धोकादायक वळण आहे. तिथे या दोन गाड्या आल्यानंतर इकडून आणि तिकडून त्यांचा वेग काही मंदावलेला नव्हता आणि गाडी कलली. आणि या गाडीतले प्रेक्षक दरवाजात उभे राहिलेले आणि या गाडीतले प्रेक्षक दरवाजात उभे राहिलेले यांच्या पाठी एकमेकाला घासून गेल्या, त्यांच्या बॅगा एकमेकाला घासून गेल्या आणि पुष्कळ लोक खाली पडले. त्यातले 4 मृत्युमुखी पडले. त्यांचं नाव आहे केतन दिलीप सरोज, राहुल संतोष गुप्ता, विकी बाबासाहेब मुख्यदल आणि मयूर शहा. ही तरुण 35शीतली मुलं आहेत. संसार चालू आहे त्यांचा. भविष्याची स्वप्न त्यांनी पाहिलेली आहेत, नियोजन केलेलं आहे. ते सगळं थांबलं, त्यांचं जीवन थांबलं. पण त्या कसारा लोकलचं जीवन थांबलं का याचा विचार आपण करायचा आहे. कारण काल अपघात झाला, आज त्याच मार्गावरून दोन्ही इकडून आणि तिकडून कसारा लोकल एकमेकाला भिडून गेल्या. लोक लटकतच होते. लोक काही परत अपघात होईल बरं का या भीतीनं आतमध्ये नाही सरकले. त्यामुळे मुंबईच्या जीवनाची ही एक अपरिहार्यता आहे. हे कुठेही असं ठळकपणे सांगितलं जात नाही. मुंबईमध्ये वासूनाका, माहीमची खाडी आणि आणखीन अनेक कादंबऱ्या मुंबईच्या जीवनावर लिहिल्या गेल्या. पण मुंबईचं जीवन हे अपरिहार्यतेनं ग्रासलेलं आहे. तिथे कुणाचं काही चालत नाही. रेल्वेचं चालत नाही, रेल्वे संघटनांचं चालत नाही, महिलांचं चालत नाही, पुरुष प्रवाशांचं चालत नाही. मृत्यू त्यांनी स्वीकारलेला आहे. आपल्या दैवामध्ये रेल्वे प्रवासात मृत्यू आहे हे त्यांनी स्वीकारलेलं आहे. ही अपरिहार्यता जी आहे त्यावर भाष्य व्हायला हवंय. राजकारणी लोकांकडून, समाज चिंतकांकडून, विचारवंतांकडून, कारण ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. पहा, आपण रेल्वेला दोष देण्यापूर्वी 2 गोष्टी मी लक्षात आणून देतो. याच रेल्वेनं काश्मीरमध्ये चिनाब नदीवर जगातला सर्वात उंच आयफेल टॉवर पेक्षाही उंच पूल बांधला की नाही. त्यामुळे आपली रेल्वे ही सुस्त नाहीये. आपली रेल्वे ही सृजनशील आहे आणि जगाच्या स्पर्धेत, जागतिक स्पर्धेत आपण उठून दिसू, आपलं कौशल्य उठून दिसेल अशा प्रकारे एक एक पराक्रम ती करीत असते. त्यामुळे रेल्वेला दोष देण्यापूर्वी आपण थोडा विचार करायला पाहिजे. पहा, अपघात कसा झाला. अपघात कसाऱ्यावरून सुटलेली लोकल आणि मुंबईवरून सुटलेली लोकल एकमेकावर आदळल्या आणि अपघात झाला असं नाही झालेलं. मुंबऱ्याजवळ एक वळण आहे. त्या वळणावर इकडून जाणारी आणि तिकडून जाणारी यांच्यातील अंतर अगदी कमी होतं. त्या वेळेला लोकांनी आतमध्ये शिरायला पाहिजे, तर लोक शिरले नाहीत. त्यांनी दैवावर
आपल्या अस्तित्वाचा प्रश्न सोपवला. आणि मग प्रेक्षकांच्या पाठी एकमेकाला भेटल्यात आणि अपघात झालाय. जर तिथे लोंबकळणारे प्रवासी नसते तर दोन्ही गाड्या इकडून आणि तिकडून सुखरूप परत गेल्या असत्या, कारण त्या एकमेकाला स्पर्श करत नव्हत्या. आता तुम्ही लक्षात घ्या की हा मुख्य प्रश्न आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा लोक लटकतच जात होते. पहा गंमत कशी आहे. मला हा अपघात झाल्याचं मी जेव्हा वाचलं आणि पाहिलं तेव्हा मी त्यात आहे असं मला वाटलं. कारण आयुष्याची 40 वर्ष मी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे यातून प्रवास केलेला आहे आणि त्यातली काही वर्ष लोंबकळत प्रवास केलाय. त्यामुळे लोंबकळत प्रवास करण्याचे काय असतात जीवाभर उदारून केलेले पराक्रम आणि संकट आणि धोके त्याची मला पूर्णपणे कल्पना आहे. हा जो केतन सरोज, राहुल गुप्ता, विकी मुख्यदल, मयूर शहा यांचं जीवन संपलं पण मुंबईचं जीवन संपलेलं नाही याचा खूप वेगळा अर्थ आहे. मुंबईचं जीवन हे अपरिहार्य आहे. गावामध्ये जर असं काही निधन झालं तर त्याची चर्चा पुढचे 2, 3, 6 महिने होत असते. आपल्याकडे दुसऱ्या दिवशी त्याच मार्गावरून प्रवासी एकमेकाच्या पाठीवर बॅगा अडकवून प्रवास करत होते आणि त्यांच्या बॅगा एकमेकाला घासत होत्या. आता पहा, आपण प्रवासी संघटना आहेत, रेल्वे मधून प्रवास करणाऱ्या लोकांच्या प्रवासी संघटना आहेत. त्यांनी एकदा तरी असं आंदोलन केलंय का हो की यापुढे लटकत जाणारे प्रवासी दिसले तर रेल्वे थांबली पाहिजे. लटकत जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन रेल्वेने प्रवास करता कामा नये यासाठी प्रवासी संघटनांनी आंदोलन केलंय का? माझ्या तरी पाहण्यात आणि ऐकण्यात आणि वाचण्यात नाही. त्यामुळे आपण समाजानं जशी जाती व्यवस्था समाजानं मान्य केलेली आहे तसं मुंबईचं हे लोकलचं जीवन गुरासारखी कोंबायची, त्यातली काही गुरं दरवाजात लोंबकळत राहणार, त्यातली काही पडणार, त्यांचा जीव जाणार. हे सगळं अपरिहार्य म्हणून आपण स्वीकारलंय. म्हणजे आपण आपल्या जीवनाच्या कल्पना काय आहेत याचा गंभीरपणे विचार करायला हवाय. पहा गंमत कशी आहे की आता रेल्वेनं किमान एवढं तरी करायला पाहिजे की मुंबईमध्ये इकडून येणारी आणि तिकडून येणारी या 2 रेल्वे एकमेकाला अगदी जवळ, अंतर कमी होतं आणि अगदी अंतर कमी झालेलं आहे. वरती जे प्रवासी उभे आहेत ते एकमेकाला भिडणार आहेत. अशी किती ठिकाणं आहेत ती शोधून काढा आणि तिथे सर्व मोटरमनना सूचना द्या की ही ठिकाणं आली की 4 मिनिटं आधीच वेग कमी करा, द्रुत गती असेल तर मंद गती करा आणि एकमेकाला पाठीत एकमेकाच्या प्रवाशांच्या एकमेकाला भिडणार नाहीत याची काळजी घ्या. कारण आपल्याला जीवनाची किंमत करायची. तो काही कोणी दारुडा नाहीये, जुगारी नाहीये, तो प्रामाणिकपणे कामावर जाणारा एक रोजंदारी करणारा एक नागरिक आहे. त्याच्या जीवनाची सुरक्षितता ही रेल्वेनं स्वीकारली पाहिजे. जेव्हा त्याला पास दिला जातो, प्रवेशिका दिली जाते, तेव्हा अप्रत्यक्षपणे तुझा प्रवास सुरक्षित होईल असं वचन रेल्वे देत असतं. तर ते वचन पाळलं पाहिजे. अपघात होणार नाही
याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि मी याच्यातून शिकलो ते असं की मुंबईचं जीवन याच्यातील वास्तव हे इतकं अपरिहार्य आहे, ते बदलणार नाही. त्यासाठी खरोखर ज्यांना समाज हिताविषयी प्रचंड आस्था आहे त्यांनी तांत्रिक गोष्टी बाजूला सारून रेल्वेचा प्रवास हा सुखकर कसा होईल आणि त्याच्यामध्ये अशा सहज होणाऱ्या हत्या आहेत की ज्याचा रेल्वे एकमेकावर आदळली म्हणून नाही अपघात झाले. दोन प्रवासी एकमेकाला भिडले, स्पर्श केला त्यांनी त्यांच्या पाठीने म्हणून अपघात झाला. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. ही खरं म्हणजे जागतिक वार्ता व्हायला हवी. कारण संवेदनशीलता, आता पहलगामचा विषय आपल्या डोळ्यासमोर आहे. पहलगामच्या विषयात सगळ्यात महत्वाचं काय? संवेदनशीलता पाकिस्तानकडे नाहीये. आपल्याकडे अप्रत्यक्षपणे अशा प्रकरणात आपण असंवेदनशीलता दाखवता कामा नाहीये. आपण संवेदनशीलता दाखवली पाहिजे. आणि मग रेल्वे, कसारा लोकल इकडून आणि तिकडून जाताना ठराविक ठिकाणी वेग अगदी मंद होईल याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपण संवेदनशील आहोत. लोकांच्या जीवनाविषयी आपल्याला प्रचंड आस्था आहे असं वाटेल आणि मग लोकांचा जगण्याचा उत्साह वाढेल, त्यांचा आशावाद वाढेल असं मला वाटतं. तेव्हा आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करून सगळ्यांनी काय सुधारणा करता येतील याचा अर्थ रेल्वे निर्दोष आहे असं मी कुठेही म्हटलेलं नाही. रेल्वेचा दोष आहे, पण रेल्वे बरोबर सगळ्या समाजाचा सुद्धा दोष आहे असं मला लक्षात आणून द्यायचंय. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.